हो बर, काय असतं ह्याच्यामध्ये स्पेशल? गरम मसाले आणि लाल मिरच्या म्हणजे त्याचं ते प्रमाण असतं आणि ते मिक्स असतं एकत्र. मी स्वतः मसाल्याचा बिझनेस करते. अच्छा, हो का? हो, हे हो. आम्हाला सांगितलंच नाही तुम्ही. कुठले मसाले तुमचे? हेच गरम मसाले भानुशाली आपले. छान, गरम छान. मसाले आणि मिक्स मसाला. बरं बरं बरं, छान. चला आपण आता कृती करूया. पहिल्यांदा काय करायचंय? आपण वाटण करून घेऊया. बर. मिरची, जिरं, आलं लसूण एकत्र करून घेऊया. चला मग तुम्हाला एक बाउल देतो. काय घ्यायचं याच्यात घ्या. जिरं, जिरं, आलं आणि लहसुण. हं. आता काय? मिरच्या, सुक्या मिरच्या. बर, लाल सुक्या मिरच्या ह्या पाण्यात का भिजत ठेवल्या? त्या गरम पाण्यात भिजत ठेवल्यात म्हणजे त्या थोड्या सॉफ्ट होतील. बरं बरं. म्हणजे आपण जेव्हा वाटण बनवतो तेव्हा एकदम फाईन पेस्ट होईल त्याची. हा, नाही तर त्या अगदी अशा ताठरलेल्या असतात. हं, हं. आता हे एवढंच घालायचंय? हो हो. ठीक आहे. थोडं पाणी घालून वाटायचं आहे. पाणी घालून वाटूया. मग आपण थोडंसं पाणी ऍड करूया की? हो चालेल. बघा किती लागणार आहे. बस बस. पुरे का? हो. बर, आपल्याला हे वाटण करायचं आहे. हं. पण वाटण करायला इथे आमच्या मदतीला एक जण आहेत, आचारी बुवा. त्यांना बोलवावं लागतं, विनवण्या करायला लागतात, तेव्हा हे वाटून होतं. ओके. त्यांना हाक मारा, या म्हणून. या प्लीज या. प्लीज या. या. वाढावून आलेल्या प्रतीक्षाताई यांनी आपल्याला विनंती केलेली आहे की हे वाटून घेऊन या. धन्यवाद. जा. आहे की नाही मज्जा? वाटण येईपर्यंत थोड्या गप्पा मारूया. हो चालेल. एखादी काहीतरी आम्हाला गंमत सांगा ना तुमच्या आयुष्यातली. माझा भाऊ मोठा भाऊ आहे हं. जो सिव्हिल इंजिनियर आहे. तो पण हम्म, आता खूप मोठ्या पोस्टवर येतो. हम्म. तर तो लहानपणी तो आणि मी दोघ जण आमच्या इकडे एक चक्कीचं उद्घाटन होतं. अच्छा, ज्या दिवशी चक्की त्या- म्हणजे आपण गहू ज्वारी देतो आणि पिठाची, हां. पिठाची चक्की. तर हा, त्या दिवशी ते पिठाच्या चक्कीचं उद्घाटन होतं आणि तो एक 10-11 वर्षाचा असेल. त्याच्यापेक्षा मी 3-4 वर्ष लहान आणखी. लहान 7 वर्षाची. हा. हम्म. आणि मग त्यांनी असं म्हणजे एक प्रयोग करूया की पीठ दळायला द्यायचंय. पहिलाच दिवस आहे त्यांच्या, म्हणजे त्यांनी सांगितलं आमचा चक्कीचाच पहिला दिवस आहे, आमच्याकडे पिठं पाठवा. अरे वा वा. मग माझ्या आईने पीठ भरलं वगैरे, दळण दळायला गहू भरले. आणि मग यांनी माझा भाऊ म्हणाला की आपण एक एक्सपेरिमेंट करूया. एक ते गरगरी जसं गोल दगड असतं ना, ते दगड त्या गव्हात टाकलं त्याने. आणि तो बोलला की प्रत्यक्ष बघू हे आपण दळून येतं का, याचं काय होतं. आणि दिलं आम्ही ते, माझ्या आईने नेऊन दिलं ते. आणि टाकल्यावर त्यांना भेटला तो लगेच. मग त्यांनी तो खडा हातात घेऊन, आमचं गव्हाची पिशवी पण घेऊन, हे आमचं आज उद्घाटन, तुम्ही हा मुद्दाम खडा टाकला का आमच्या या उद्घाटनाच्या दिवशी. आणि आईने मग दोघांना धोपट केला. असं वागल्यानंतर आमच्या मराठवाड्यामध्ये एक वाक्य आहे, कुठं नेण्याच्या लायकीचे नाहीत. हे काय लोकांच्या चक्कीचं उद्घाटन आहे. ऍक्च्युली आई हेच म्हणाली. म्हणजे कष्ट करणाऱ्या माणसाला खडी फोडावी लागतात हे आम्ही ऐकलं होतं. पण ही अशी खडी फोडणारी मुलं असतील तर आईबापाच्या नशिबात कायम कष्ट.